नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अब्दुल भाईम कुरेशी आणि मी आज तुमच्यासाठी आणलेला आहे समाज। तर समाजमध्ये आज आपल्याला शिकायचं आहे की शॉर्टकटमध्ये समाज कसा शिकता येईल आपल्याला हे आपल्याला पाहायचं आहे। तर बघा, आपल्या समोर टॉपिक आहे समाज। तर समाजचे माझ्याजवळ एकदम शॉर्टकट ट्रिक आहेत। एकदम शॉर्टकटमध्ये आपण शिकूया हे ऑनलाईन प्रकारामध्ये। आणि व्हाईट बोर्डवर आपण जे शिकतो ते आपण एकदम बेसिक पासून शिकतो, शॉर्टकट तिथं वापरत नाही। हे मी चालू केलेलं आहे ऑनलाईन। तर यामध्ये आपण शॉर्टकटमध्ये कोणताही टॉपिक कसं शिकता येईल हे आपण पाहूया। जर तुम्हाला लॉंग कट पाहिजे असेल तर तुम्ही आपला व्हाईट बोर्डचा व्हिडिओ पाहू शकता। जर तुम्हाला शॉर्टकट पाहिजे असेल मेथड तर असे ऑनलाईनमध्ये पाहू शकता। तर बघा, सर्वात अगोदर आहे आपल्याजवळ समाज। तर समाज म्हणजे काय तर बघू, शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकारास समाज असे म्हणतात। काय म्हणते? शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकारास समाज असे म्हणतात। आता याचा उदाहरण पाहू आता आपण काटकसर करून। तर उदाहरण बघा, जन्मापासून हा एक शब्द आहे इथे बघा, जन्मापासून हा काय एक शब्द आहे इथं, जन्मापासून। तर या दोन शब्दापासून आजन्म हा शब्द तयार झालेला आहे। काय झालेला आहे? एक आहे जन्म आणि दुसरा आहे पासून। तर या दोन शब्दांपासून, दोन शब्दाची जर आपण काटकसर केली तर त्यातून आपल्याजवळ एकच शब्द तयार झालेला आहे आणि तो म्हणजे आजन्म। काय झालेला आहे? आजन्म। तर हा एकच शब्द तयार झालेला आहे आणि याची आपण काटकसर केलेली आहे। म्हणून आपण असं म्हणू शकतो की ज्या सामासिक शब्दाची आपण काटकसर करतो त्या शब्दाचा आपण समाज म्हणतो। आलं लक्षात? आता सामासिक शब्द म्हणजे काय तर बघा, सामासिक शब्द म्हणजे काय तर सामासिक शब्द म्हणजे काय तर वरील व्याख्येच्या प्रकारातून तयार होणाऱ्या शब्दाला सामासिक शब्द असा म्हणतो। बघा, उदाहरण दिलेलं आहे आपल्यासमोर। वरील एक शब्द आहेत आणि त्या व्याख्यातून किंवा त्या प्रकारातून तयार होणाऱ्या शब्दाला सामासिक शब्द म्हणतात। जसा जन्मापासून, ह्यातून आजन्म। काय? हा जन्मापासून ह्यातून आजन्म हा जो शब्द तयार झाला आहे यालाच आपण सामासिक शब्द असा म्हणतो। म्हणजेच एखादा शब्द घेतला, त्या शब्दाची जर आपण काटकसर केली आणि त्या काटकसरीवरून आपण एक नवीन शब्द तयार केला, तो झाला आपला आजन्म। तर आजन्म हा शब्द काय तर सामासिक शब्द बनलेला आहे। कोणत्या दोन शब्दापासून तर जन्म आणि पासून या दोन शब्दापासून। ओके, आता सामासिक शब्दांची फोड करून दाखविणाऱ्या विग्रह असे म्हणतात। म्हणजे सामासिक शब्द जे असतात ते सामासिक शब्दांची फोड करून दाखवणाऱ्याला विग्रह असे म्हणतात। म्हणजेच एखादा जर तुम्हाला सामासिक शब्द दिलेला आहे, समजा आजन्म हा एक सामासिक शब्द दिलेला आहे, याचे फोड करून आपण कोणता शब्द तयार केलेला आहे तर याची फोड करून आपण कोणता शब्द तयार केलेला आहे तर जन्म अधिक पासून। काय केलेला आहे? जन्म अधिक पासून हा शब्द तयार केलेला आहे। म्हणून हा काय झालेला आहे? आजन्म शब्द तयार झालेला आहे। आता पुढचा आहे बघा, पुढचा टॉपिक आहे आपला समासात दोन शब्द शेजारी शेजारी ठेवले जातात। म्हणजे समाजात फक्त दोन शब्द असे असतात जे शेजारी शेजारी ठेवले जातात। जर कोणत्याही दोन शब्दांची जर तुम्हाला फोड हे करायची आहे,
काटकसर, तर ते आपाप जवळ शेजारी शेजारी ठेवले जातात. म्हणजे जसा जन्म हा एक शब्द आहे आणि पासून एक शब्द आहे, यांच्यामध्ये अधिकचे चिन्ह आहे म्हणजे ते शेजारी शेजारी आहे. याचा अर्थ आजन्म हा शब्द इथं ठेवलेला आहे. पुढचा आहे बघा, समाज या शब्दाची फोड कशी केलेली आहे, तर बघा स अधिक अ अधिक म अधिक आ अधिक स अधिक अ यातून काय झालेलं आहे, तर बघा यातून आपण तयार केलेला आहे बघा स अधिक अ बरोबर स आणि म अधिक आ बरोबर मा. म्हणजेच एवढा जर शब्द घेतला आपण सम, तर सम हा एक शब्द घेतला याचा अर्थ आणि अधिक काय घेतलेला आहे सम आस हा एक शब्द घेतलेला आहे. तर यातून कोणता शब्द तयार झालेला आहे, तर सम अधिक अस बरोबर काय होतो एकत्र होणे, म्हणजेच एकत्र करणे. पुढचा आहे बघा, संधी व समाज यामध्ये फरक. संधी व समाज यामध्ये आपल्याला फरक ओळखायचा आहे. कशा प्रकारे आपण संधी व समाज यामध्ये फरक ओळखू शकतो, तर बघा संधीमध्ये काय, तर संधी घेऊ आपण सर्वात अगोदर. तर यामध्ये बघा संधियुक्त शब्द हा फक्त 2 शब्दापासून बनलेला असतो. संधियुक्त शब्द हा जो आहे तो 2 शब्दापासून बनलेला असतो. पण जर आपण याची जर घेतली आपण समासचा, तर समासिक शब्द तुम्हाला सांगितलेला आहे, समासिक शब्द हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त शब्दांपासून बनलेला असतो. 2 किंवा त्यापेक्षा जास्त शब्दांपासून तो काय असतो बनलेला असतो समास शब्द. पुढचा आहे बघा, पुढचा आहे टॉपिक संधीमधला. संधियुक्त शब्दांचा विग्रह करीत असताना मधात बेरीजेचे चिन्ह आवश्यक असते. उदाहरणार्थ पुरुषोत्तम बरोबर पुरुष अधिक उत्तम, म्हणजेच पुरुष अधिक उत्तम, म्हणजेच यात काय बरोबरचे चिन्ह असायला पाहिजे संधियुक्त शब्दात. पण समाजमध्ये जर आपण गेलो तर समाजमध्ये काय असते, तर सामासिक शब्दांचे विग्रह करीत असताना मधात इतर शब्द घ्यावे लागतात. जसा पुरुषोत्तम घेऊ आपण, तर उत्तम असा पुरुष इथे काय होणार आहे, तर हा फरक आहे संधी व समासमध्ये. आता पुढचा आहे बघा, समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात. समासाचे मुख्य किती प्रकार पडतात, तर 4 प्रकार पडतात. मुख्य प्रकार जर तुम्हाला विचारला परीक्षेत तर किती सांगायचे, 4 सांगायचे. पहिला आहे अव्ययभाव समास, दुसरा आहे तत्पुरुष समास, तिसरा आहे द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुव्रीही समास. तर आता हे सामासिक हे प्रकार आपण पुढे बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला समाजाचे अजून माहिती पाहिजे. 4 प्रकार आपण पाहिले होते ते. आता हा एक प्रकार बघूया. बघा समाजाचा मुख्य प्रकार दुसरा. पहिला प्रकार बघितला आपण अव्ययभाव समास. आता हे जो आणि अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास. आता नोट करायची गोष्ट दुसरी अशी आहे की हा जो समाजाचा दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास. तर तत्पुरुष समाजामध्ये याचे 7 प्रकार पडतात. किती पडतात, 7 प्रकार पडतात. आता बघा 7 प्रकार, तर त्याची शॉर्टकट ट्रिक काय, त्याची आपल्याला शॉर्टकट ट्रिक पाहिजे. तर बघा शॉर्टकट ट्रिक ही आहे, त्याचा बघा 9 कवी मादी. काय आहे 9 कवी मादी. याचा अर्थ असा आहे की न वरून बघा हा जो न आहे, या न वरून आपल्याला
काय येणार तर नत्र तत्पुरुष समाज येणार आहे. त्यानंतर 9 मधला जो उ आहे हा ऊवरून आपल्याला उपपद किंवा कृदंत येणार आहेत. आणि पुढचा आहे बघा जो क आहे कवीमधला जो क आहे हा क आहे याचा आपल्याला येणार आहे कर्मधार्य तत्पुरुष समाज. त्यानंतर जो कवीमधला वी आहे याचा आपल्याला येणार आहे विभक्ती तत्पुरुष समाज. आणि जो आपला म आदी आहे म आदीमधला ज म आहे त्याचा आपल्याला येणार आहेत मध्यम पदलोपी तत्पुरुष समाज. आणि जो मादीमधला अ आहे त्या अचा आपल्याला येणार आहे बघा अलुक तत्पुरुष समाज. आणि त्या दीमधला येणार आहेत द्विगु किंवा द्विगु तत्पुरुष समाज. अशा प्रकारे आपण समाजाची दुसरा प्रकार होता तत्पुरुष समाज, त्याचे आपण एकूण प्रकार 7 पाहिले आहेत आणि त्याची शॉर्टकट पण पाहिलेली आहेत. आता बघा समाजाचा मुख्य तिसरा प्रकार आहेत, याचे 3 उपप्रकार पडतात. जो समाजाचा मुख्य तिसरा प्रकार आहे द्वंद्व समाज, याचे सुद्धा 3 उपप्रकार पडतात. त्याची पण आपण शॉर्टकट ट्रिक तयार केलेली आहेत जेणेकरून लक्षात राहायला पाहिजे. तर बघा पहिला आहे त्याचे जो द्वंद्व समाज आहे त्यामध्ये बघा द्वंद्व समाजाचे 3 प्रकार पडतात. त्याचे आपण शॉर्टकट तयार केलेली आहेत. त्याची शॉर्टकट आहे बघा वयसई. वयसई इथं बघा वयसई याचा अर्थ वसई हा पालघरमधला 8 जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. तर वसई या नावावरून वयसई हा नाव आपण इथं तयार केलेला आहे. तर वयसईमधला जो वय आहे त्यांना आपण म्हणू शकणार की वैकल्पिक द्वंद्व समाज. दुसरा आहे जो स आहे वयसईमधला जो स आहे त्यांना आपण म्हणणार समाहार द्वंद्व समाज. त्यानंतर जो वयसईमधला जो ई आहे त्याला आपण काय म्हणणार आहेत तर इतर द्वंद्व समाज. आला लक्षात. आता इथे इतर द्वंद्व समाज आपण असं याला म्हणणार आहेत. त्यानंतर समाजाचा मुख्य प्रकार आहे चौथा समाजाचा मुख्य प्रकार आहे बहुव्रीही समाज. याचे पण एकूण 4 प्रकार पडतात. तर याची पण आपण शॉर्टकट ट्रिक तयार केलेली आहेत. याचे शॉर्टकट ट्रिक याचं नाव आहे 20 प्राण. काय नाव आहे 20 प्राण. बघा कसा आहे तर 20 मधला जो वी आहे त्यांना आपण घेतलेला आहे विभक्ती बहुव्रीही समाज. त्यानंतर 20 मधला जो स आहे त्यांना आपण घेतलेला आहे सह बहुव्रीही समाज. आणि जो प्राणमधला जो प्रा आहे त्यांना आपण घेतलेला आहे प्रादी बहुव्रीही समाज. आणि जो न आहे प्राणमधला त्यांना आपण घेतलेला आहे नत्र बहुव्रीही समाज. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो समाजाचा जो मुख्य प्रकार चौथा आहे बहुव्रीही समाज, याचे जो एकूण 4 प्रकारापैकी जो पहिला प्रकार आहे विभक्ती प्रकार, याचे सुद्धा 2 उपप्रकार पडतात. त्याची पण आपण शॉर्ट ट्रिक इथं तयार केलेली आहे. ते पण आपण इथं बघूया. बघा ती पण आपण इथं बघूया. बघा इथे काय समाजाचा जो मुख्य प्रकार आहे 4, त्यामध्ये जो पहिला आहे विभक्ती त्याचे 2 उपप्रकार पडतात. त्याची पण आपण शॉर्ट ट्रिक तयार केलेली. त्याचं नाव आहे सव्य. सव्य हा एका मुलाचा किंवा मुलीचा नाव आहे सव्या. आता बघा यानं काय होणार आहे जो सव्यामधला जो स आहे त्याला जो स आहे त्याचा येणार आहे बघा समानाधिकरण विभक्ती बहुव्रीही समाज. आणि सव्यामधला जो व्या आहे त्यांना येणार आहेत व्याधिकरण विभक्ती बहुव्रीही समाज. तर अशा प्रकारे आपण समाजाचे 20 प्रकार पाहिलेले आहेत, ज्यात काही मुख्य प्रकार आहेत, काही उपप्रकार आहेत, काही प्रकार आहेत. आता पुढे आहे बघा पुढे आहे
दोन किंवा त्यापेक्षा जास्त शब्दातील परस्पर संबंध दाखविणारे प्रत्यय किंवा शब्द यांचा लोप होऊन जो जोड शब्द तयार करतात त्यास समास असे म्हणतात. बघा, समासाची शॉर्टकट व्याख्या पहा कशी आहे. दोन किंवा त्यापेक्षा जास्त शब्दातील परस्पर संबंध दाखविणारे प्रत्यय किंवा शब्द यांचा लोप होऊन जोड शब्द तयार करताना त्यास समास असे म्हणतात. तर त्यात दोन किंवा त्यापेक्षा जास्त शब्दामधील इतर शब्द किंवा प्रत्यय असतात. उदाहरणार्थ, कर्जमुक्ती हा एक सामासिक शब्द आहे. यामधला जर आपण फोड केली तर यामध्ये येणार बघा, कर्जापासून मुक्ती, कर्जापासून मुक्त याचा अर्थ कर्जमुक्त. हेच प्रत्यय किंवा शब्द त्या दोन शब्दामधील परस्पर संबंध दर्शवितात. बघा, पासून हा शब्द आलेला आहे म्हणून आपली व्याख्यानुसार हा उदाहरण परफेक्ट बसतो. पुढचा आहे बघा, परस्पर संबंध स्पष्ट करणे म्हणजेच सामासिक शब्दांचा विग्रह केला जातो. सामासिक शब्दांचा विग्रह कशासाठी केला जातो तर परस्पर संबंध स्पष्ट करणे म्हणजेच. बघा, जर सामासिक शब्द हा आहे, आता याची जर आपल्याला फोड करायची आहे म्हणजेच तर काय होणार आहे, फोड म्हणजेच काय तर परस्पर संबंध दाखवण्यासाठी म्हणजे कर्ज आणि मुक्त या दोघांचा परस्पर संबंध काय तर कर्जापासून मुक्त यामध्ये जो पासून आहे हा काय तर या दोन्ही शब्दामधला दुवा आहे. तर अशा प्रकारे आपण विद्यार्थी मित्रांनो समास पाहिलेला आहे. समाजाचे एकूण प्रकार पण पाहिलेले आहेत. 20 प्रकार होते, त्याला एकूण 4 प्रकार होते मुख्य. त्यानंतर जो तत्पुरुष समास आहे त्याचे आपण एकूण किती तर एकूण त्याचे आपण 7 प्रकार पाहिले होते. एकूण 7 प्रकार पाहिले होते. त्याची शॉर्टकट पण पाहिली होती आपण. त्याची शॉर्टकट 9 कवी महादी होती. त्यानंतर जो दुसरा प्रकार होता त्याचा समाजाचा तर तिसरा प्रकार होता त्याचं नाव आहे द्वंद्व समास. याचे पण 3 प्रकार होते ते आपण पाहिले. वैषयी म्हणजेच वैकल्पिक समार आणि इतर द्वंद्व समास. त्यानंतर जो चौथा प्रकार होता बहुव्रीही समास, याचे सुद्धा आपण 4 प्रकार पाहिलेले आहेत. त्याचा बहुव्रीही समासाचे 4 प्रकारचा नाव होता विस्परान म्हणजेच विभक्ती, विस्परांचा विभक्ती, सचा सह बहुव्रीही समास, बहुव्रीही समास आणि पुढचा होता आपला बहुव्रीही समास आणि नचा होता आपला नत्र तत्पुरुष बहुव्रीही समास. आणि त्यानंतर जो बहुव्रीही समासाचा जो विभक्ती आहे त्याचे सुद्धा आपण 2 प्रकार पाहिलेले आहेत. पहिला होता त्याचा समानाधिकरण आणि दुसरा होता व्याधिकरण. याचे आपण सव्या ही शॉर्टकट पाहिलेली आहेत. आता पुढे आपण पाहूया, पुढच्या व्हिडिओ भागामध्ये आपण पाहणार आहोत की समाजाचा पहिला प्रकार आहे अव्ययभाव समास. तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओ भागमध्ये